मोहाट टीम आपली फिल्डिंग लावून घ्या लवकर. बॉल थोडा सांगू ना बॉल. हॅलो अंपायर, जर थोडं पटपट मॅच घ्या. बॅट्समन ओकोडी संघ, 5 ओव्हरची मॅच असणार आहे. पहिली मॅच प्रत्येक इनिंगला 5 ओव्हरची असेल. सेकंड मॅचला आपण 4-4 ओव्हरच्या सर्व मॅचेस ठेवलेले आहेत. तिथले पाणी समीर, आताचा समीर आहे. त्याच्या आधी रोहित होता दानावलीचा. समीरचा याच्या आधी दानवले आणि माते खुर्द यांच्यात जी मॅच झाली त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच समीर याला देण्यात येत आहे. ओकचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. प्रथम फलंदाजी करताना ओकवडीचा संघ गौरव फलंदाजी करत आहे आणि हा उत्कृष्ट तटकावलेला चेंडू सीमारेषा पार 4 धावा सुरेख चौकार मारलेला आहे सूर्यकांत शेलार याने. पहिली ओव्हर मध्ये 6 धावा झालेल्या आहेत.
गोलंदाजी तेजस गोलंदाजी करत आहे मोहाट या संघाकडून. पुढील चेंडू तेजस घेऊन येत आहे. सूर्यकांत सामना करणार आहे पुढील चेंडूचा. आणि हा उत्कृष्ट चौकार दुसऱ्या चेंडूवरती चौकार लगातार लावलेला आहे. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे जावली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत निजरे गावची ही स्पर्धा श्री गणेश विकास मंडळ निजरे व श्री गणेश क्रिकेट क्लब निजरे आयोजित श्री गणेश चषक 2024 पर्व तिसरे. आणि आपल्या पुढे जो सामना चालू आहे तो ओखोडी वर्सेस मोहाट. आणि पहिल्याच इनिंग मध्ये लेग साईडच्या दिशेने मारलेला हा उत्कृष्ट फटका. पाहूया झेलबाज उपयोगाने झेल धरणीला दान केलाय तो क्षेत्ररक्षकाने आणि एक उत्कृष्ट खेळाडूला चांगल्या खेळाडूला एक जीवदान दिलंय. पाहूया एक जीवदान किती घातक ठरतंय ते मोहाट या संघाला. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धावसंख्या होती ती बिनबाद 11. मला वाटते हा झेल खूपच महागडा ठरू शकतो मोहाट संघाला. अतिशय धडाकेबाज फलंदाज सूर्यकांत शेलार याचा झेल मात्र सोपा झेल सोडलेला आहे तो क्षेत्ररक्षकाने. आता यावर पाहूया गोलंदाज कशा पद्धतीने कमबॅक करतायत. पुढील चेंडू मारण्याच्या नादात हा मिस झालाय. गुडलेनचा चेंडू सरळ बॅटने मारण्याऐवजी आडवा पट्टा खेळत असताना बॉल मात्र मिस झालाय आणि निर्धाव चेंडू असा तेजस यानं मात्र खूप सुंदर असा चेंडू हाताळलाय तो. पुढील चेंडू पुन्हा एकदा मला वाटतंय हा निर्धाव चेंडू असावा आणि हा निर्धाव चेंडू षटक संपतोय. एका षटकाखेरीज धावसंख्या होती ती 11 बिनबाद 11. वैयक्तिक सूर्यकांतच्या स्वतःच्या 11 धावा अशा धाव फलकावर आणि ओकवडी संघाच्या सुद्धा 11. मोहाटकडून पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येत आहे. आणि मला वाटतंय 5 ओव्हरचा सामना म्हणजे दुसरं देखील एक पॉवर प्लेचं षटक असावं. आणि दुसऱ्या षटकासाठी मोहाट संघाकडून येतोय तो निरंजन. अत्यंत उत्कृष्ट अशी स्पर्धा आयोजित केली होती निजरे संघानं. 360 ग्राउंड सारसोय नेरो. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय तो निरंजन टू सूर्यकांत. लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तर घेण्यात यश आलंय ते ओकोडी संघाला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मला वाटतं नाही करणार. आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण. एका धावेवर समाधान. आता स्ट्राईकला असेल तो गौरव. निरंजन टू गौरव. गौरव याचा मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. मला वाटतंय ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आणि फ्री हिटची संधी.
गौरव यानं मात्र 3 सलग डॉट चेंडू घालवलेत आणि नो बॉलवर तो काय करतोय तसं बघूया. आणि फ्री ची संधी असेल गौरव याला. निरंजन टू गौरव फ्री हिट. खूप सुंदर असा मारायचा प्रयत्न पण क्षेत्राच्या तळात आणि झेल तर घेतला पण फ्री हिट असल्यामुळे मला वाटतं याच्यावर एक धाव तर जरूर मिळणार आणि एक धाव पूर्ण. आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 18. बिनबाद 18. चांगली सुरुवात मिळवली आहे कोहली संघाकडून. गोलंदाजी माफी निरंजन. स्ट्राईकला सूर्यकांत. निरंजन टू सूर्यकांत. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू हवेत आणि 1 बाउन्स चेंडू सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. चांगली फटकेबाजी करता येतो सूर्यकांत आपल्या संघासाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन परिस्थिती 22. चांगली सुरुवात केली ते सूर्यकांत आणि गौरव यांनी. अशीच फलंदाजी गरज होती कोहली संघाला. मोठे पाहायला भेटतात ते सूर्यकांत यांच्या बॅट मधून. पहिलं षटक चांगलं टाकलं होतं ते तेजस यांनी मात्र त्यानंतर आक्रमक पवित्र पाहायला भेटले ते सूर्यकांत यांच्या बॅट मधून. सलगचे 2 चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्स ट्राय केला आणि पंचांचा इशारा नो बॉल. 9+4 अशा 5 धावा चेंडूवर भेटतील. चांगली फलंदाजी पाहायला भेटते सूर्यकांत यांच्या बॅट मधून. रिव्हर्सचा चौकार पाहायला भेटतो. 3 चेंडूवर 3 चौकार ठोकले ते सूर्यकांत शेलार. चांगली धावसंख्या पाहायला भेटतो कोहली संघाची. बिनबाद 27. आणि सिंगल एक धाव एका धावने संघाची धावसंख्या जाऊन परिस्थिती 28. प्रियचा चेंडू होता मात्र तितकाच चांगला समस्या घेता आला नाही तो सूर्यकांत यांना. आता मात्र स्ट्राईकला आला होता गौरव. फुलटा चेंडूचा काय समस्या घेता आला नाही तो गौरव यांना. आणि या निर्धाव चेंडू 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन परिस्थिती बिनबाद 28. थोडस महागड षटक पाहायला भेटतं ते निरंजन. खूपच महागड ठरलंय. 17 धावा त्यांनी खर्च केला त्या षटकात. महट संघ आपल्याला विनंती आपण थोडं स्पीडअप करायचं. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने 3रा षटक घेऊन आला होता आदित्य. आणि स्ट्राईकला ते सूर्यकांत शेलार.
आदित्य ते सूर्यकांत असा सामना. तो माउंट संघ थोडं स्पीडअप करायचं. आदित्य नाव आहे ना. आदित्यचा सामना करतो सूर्यकांत. चांगला चेंडू, तितका चांगला फटका आणि चेंडू जातो सीमारेषेपार. 6 धावांसाठी षटकार. आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 34. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते ते सूर्यकांत यांच्या बॅटमधून. चेंडू सामना सूर्यकांत. पुन्हा एकदा चेंडू पूर्ण केले आणि तितकंच बचाव असं क्षेत्ररक्षण पाहायला होते ते तेजसच्या माध्यमातून. चेंडू जातो दंडन करत 4 धावांसाठी चौकार. चांगली फटकेबाजी पाहायला भेटते ते सूर्यकांत यांच्या माध्यमातून. संघाच्या माध्यमातून थोडीशी निष्फळ पाहायला भेटते. सूर्यकांत त्यांचा झेल सोडला होता, त्यानंतर त्याचा मोबदला त्यांना भोगावा लागतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू, क्लीन बॉल. चांगला चेंडू पाहायला भेटतो आदित्य यांच्या माध्यमातून. आणि नवीन फलंदाज पाहायला भेटतो तो षटकार किंग अक्षय शेलार. वैयक्तिक 35 धावसंख्येवर बाद झाले ते सूर्यकांत शेलार. चांगली फटकेबाजी पाहायला भेटली. करणारा आला 26 फटकेबाजी. नवीन बॅट्समॅन अक्षय. चांगला चेंडू पाहायला भेटला होता त्या आदित्य यांचा. पुन्हा एकदा आणि 55 अवंत धावेची भर आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव. अक्षय पुन्हा एकदा चांगला चेंडू, ब्लॉकरचा चेंडू, तितका चांगला फटका पाहायला भेटतो अक्षय यांच्या माध्यमातून. 1 बाउंड चेंडू जातो सीमारेषेपार 4 धावांसाठी आणि अक्षय यांनी 4 धावांनी आपलं खातं खोललं. आदित्य यांच्यावर आक्रमण केलं होतं या षटकात खोली संघाने. चांगले टप्प्यावर चेंडू टाकावे लागतील त्या आदित्य यांना जर खोली संघाला रोखायचं असेल तर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, तितका चांगला फटका पाहायला भेटतो आणि पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण महाग संघाकडून आणि हा चेंडू होते सीमारेषेपार. 4 धावांसाठी चौकार. चांगले फटके पाहायला भेटतात अक्षय यांच्या माध्यमातून. 8 ते 10 धावा या मिसफिलच्या महाग संघाने खोली संघाला दिल्या आणि धाव संख्या पोहोचली 47. पुन्हा एकदा स्लोअर पद्धत चेंडू समजला नाही आणि यावर एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 आणि खूपच महागडे शतक पाहायला भेटले ते महाग संघाकडून आदित्य यांचं. तीन षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 1/48.
वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीनं चौथं शतक घेऊन आला होतो तेजस. तेजस अक्षय पुन्हा एकदा चांगला चेंडू तितका चांगला फटका पाहायला भेटतो. गोळीच्या चेंडू जातो सीमारेषा पार 1 बॉल 4 धावांसाठी. चांगले फटके पाहायला भेटतो अक्षयच्या बॅट मधून आणि अक्षयच्या बॅट मधून हा तिसरा चौकार पाहायला भेटलाय. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव चेंडू खूपच वेळानंतर निर्धाव चेंडू आले तो मोहट संघासाठी. पुढचा चेंडू सामना करतो अक्षय. चेंडू हा एक डबल झेल होतो का गोलंदाज स्वतः झेल खाली मात्र पुन्हा एकदा धरतीला दान केलं तो चेंडू आणि झेल सोडला अक्षय यांचा. याचा गुरुखंड भरावा लागेल तो महाट संघाला. गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतो ते महाट संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगला चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी पाहायला भेटतो तेजस यांच्या माध्यमातून. फलंदाजाला रोखण्यात यश येते त्यांना. आणि फुलटा चेंडू पुन्हा एकदा बीमर आणि नोचा इशारा पंचांचा आणि याचे फ्रीचा चेंडू असेल त्याचा कितपत समाचार घेतात अक्षय पाहूया. या सामन्यातील हा तिसरा नोबल टाकला असेल तर महाट संघाने. फ्रीचा चेंडू आणि फ्रीवर झेल घेतला. क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं आणि त्यावर 2 धावा चोरून घेतल्या. पुन्हा कव्याच्या दिशेने मारला फटका यावर 1 धाव पूर्ण केली. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली तेजस यांची आणि आणि 4 षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या जाऊन बसत 58. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली तेजस यांची. एक अतिरिक्त चेंडू टाकला होता मात्र 10 ते 15 धावा त्यांनी क्षेत्ररक्षणातून दिल्या त्या उखोडी संघाला. 2 चांगल्या फलंदाजांचे झेल जोडले ते महट संघाने आणि वैयक्तिक चौथा आणि
संघाच्या वतीने 5 षटक घेण्यात येतो सूरज. आणि पुन्हा एकदा पुलटो चेंडूवर त्यावर प्रहार केला अक्षय यांनी आणि चेंडू जातो षटकार. पंच या चेंडूवर काय षटकार. चांगला पटका पाहायला भेटला होता अक्षय यांच्या बॅटमधून. धावसंख्या जात होती 64. एक बाद 64. 64. पुन्हा एकदा स्लोअर पकडलेला चेंडू अपील केले मात्र पंचांनी अपील फेटाळून लावले. दोन चेंडूच्या 23 संघाची धावसंख्या 64. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय आणि अक्षय यांनी स्वतः खेळपट्टी सोडले. खेळाखेळी दाखवले आणि अक्षय हा बाद झालाय. वैयक्तिक 23 धावसंख्येवर बाद झाले ते अक्षय आणि आता नवीन फलंदाज झाला होतो अमोल. सूरज यांची चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडू निर्धाव टाकला. तिसऱ्या चेंडूवर अक्षयला बाद केलं. आता नवीन फलंदाज अमोल काय करतो आपल्या संघासाठी. चांगला फटका पाहायला भेटतो तो अमोल यांच्या बॅटमधून. कव्हर शॉट वरतून 6 धावा पाहायला भेटतात अमोलच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर ठोकला तो षटकार. चांगला फटका पाहायला भेटला तो अमोल यांच्या बॅटमधून. एक चांगली धावसंख्या उभारली तो खोड संघात. अजूनही 2 चेंडूची पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा प्रहार पाहायला भेटतो आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला भेटतोय. सेम रिझल्ट सेम फटका. सलगचे 2 षटकार पाहायला भेटले ते अमोल यांच्या बॅटमधून. धावसंख्या झाली ती 76. कोरी संघाने आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या उभारली. धावसंख्या 76. पुन्हा एकदा मोठा प्रहार पाहायला भेटते अमोल यांच्या बॅटमधून आणि सलगचे 3 षटकार पाहायला भेटले ते अमोल यांच्या माध्यमातून. धावसंख्या जाते ती 82. चांगली फटकेबाजी पाहायला भेटली ती अमोल यांच्या माध्यमातून. 3 चेंडू 3 षटकार आणि भला मोठा डोंगर उभा केला ते महाड संघासमोर. 83 धावांचं आव्हान असेल ते महाड संघाला.
उभं केले ते कोळी संघाने. पंच सामना चालू करून घ्या आणि 25 मिनिटात इनिंग संपवायची, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. आणि महट संघाचे सलामीचे फलंदाज सूरज आणि ऋतिक आणि गोलंदाजी मार्कवर आला तो अमोल. चांगला चेंडू पाहायला भेटतो आणि क्लीन बोल केले ते सूरज यांना पहिल्याच चेंडूवर बाद केले. पहिल्याच चेंडूवर मोठा हादरा बसला तो सूरजच्या माध्यमातून मोहन संघाला 83 धावांचं नवीन फलंदाज अमोलींचा पुढचा चेंडू. नवीन फलंदाज साहिल पुन्हा एकदा तिथेच तटवला, यावर धाव पूर्ण केले. चांगल्या शतकक्षण पाहायला भेटते ते छोट्या खेळाडूकडून. व कोणी संघ यासाठीच जाणला जातो. यंगस्टर्सला संधी दिली जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉक चेंडू तिथेच तटवला, पूर्ण संघाची सुरुवात पाहायला भेटते ती महाड संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओखोड संघाच्या माध्यमातून देखील थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला भेटते आणि चांगलं बॅकअप पाहायला भेटते ते अजयच्या माध्यमातून. आम्हाला पुढचा चेंडू सामना करत आहे. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट पाहायला भेटतो चेंडू अक्षयच्या दिशेने आणि यावर 2 धावा पूर्ण केल्या. चांगले रनिंग भेटून द्यायचे पाहायला भेटते ते साहिल आणि ऋतिकाच्या माध्यमातून. अजूनही ऋतिक स्टाईल घेतलीने एक आक्रमक फलंदाज महाड संघाचा. पुन्हा एकदा स्टेटने मारलेला फटका, यावर 4 धावा. वनबाउंड चेंडू होते सीमारेषे पार. अशाच फटकेबाजीची गरज आहे ती महाड संघाला. षटकात चौकारांची गरज आहे. प्रत्येक षटकात 2 ते 3 षटकारांची गरज आहे ते महाड संघाला. पहिल्या षटकात तरी संघाची धावसंख्या जाणत असते ती
1-10. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते ते अमोलेंच्या माध्यमातून. सरासरी पाहिली तर कोडी संघाच्या धावा देखील 11 झाल्या होत्या पहिल्या षटकात आणि महाड संघाच्या देखील 10 धावा झाल्या. मात्र कोडी संघाने दुसऱ्या षटकानंतर हाणामारी करायला सुरुवात केली होती. आता स्ट्राईक लावले ते ऋतिक. एक आक्रमक फलंदाज महाड संघाकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटतो अक्षयच्या माध्यमातून. यावर एक धाव पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान घेतलं ते ऋतिक यांनी. ऋतिक वैयक्तिक 2 धावावर खेळतो आणि स्ट्राईक लावतो साहिल. ऋतिक 9 धावसंख्या त्यांच्या बॅट मधून मागच्या चेंडूत चौकार आला होता. चेंडू हवेत आणि त्या खाली स्वतः गोलंदाज. नाही माहिती तुला. मग चांगली गोलंदाजी पाहायला भेटली ती अक्षय यांच्या माध्यमातून. धावसंख्या 11. 2 चेंडूची समाप्ती. धावसंख्या 11 आणि नवीन फलंदाज तेजस. तुम्ही आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातो निर्धाव. दोन्ही तुल्य संघ मात्र आज प्रमुख खेळाडूंची बसली. कधी खेळला पण नाही. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू. महाड संघ आता बॅकफुटवर गेला की काय. बोल ना. पुन्हा एकदा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते अक्षयच्या माध्यमातून. मोठा फटका मारला तो तेजसाने मात्र फक्त चांगल्या षटकाची पाहायला भेटते अमोलेंचं आणि एकच धाव घेतली ती तेजस यांनी आणि चांगलं षटक पाहायला भेटते तो कोडी संघाकडून अक्षय यांनी. आपल्या षटकापणी 2च धावा दिल्या. एक गडी बाद केलं. 3 निर्धाव चेंडू टाकले. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली ती अक्षय यांची. उलटा चेंडू मात्र तेजस
चेंडू समजला नाही आणि यावर एक धाव आणि वैयक्तिक पहिली संघाचे तिसरं षटक घेऊन आले सौरभ शेलार एक धाव पाहिली की पोझिशनच्या बॅटमधून आणि आता मात्र पूर्ण 12 गुंजार ज्याच्या खांद्यावर आहे तो फलंदाज स्ट्राईकला आलाय आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडू भाट संघाला मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले होते खोली संघाच्या गोलंदाजाने पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फलंदाजाला तो चेंडू समजला नाही थोडंसं दडपण पाहायला भेटते 83 धावांचं दडपण बहुत संघ दिसून येते आणि आता मात्र थोडासा सामना खोली संघाकडे चालताना पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो तो दरम्यानच्या दिशेने आणि यष्टीरक्षक स्वतः चेंडूमध्ये धावताना आणि 2 धावा खेळण्यात यश आलं होतं फलंदाजाला फुलटॉस चेंडू आणि हा चौकार खूपच वेळानंतर हा आलेला चौकार विपिक यांच्या बॅटमधून अशाच फटक्यांची गरज आहे त्यांच्या बॅटमधून ती महत संघाला षटकार चौकारांची गरज आहे पुन्हा एकदा यावर एक धाव थोडीशी मिस केली मात्र तो सावरले प्रेक्षकाने स्वतःला आणि 3 षटकाच्या अखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा आता मात्र 12 चेंडू आणि 63 धावांची गरज करंडी संघ आणि धनकवडी संघ आपल्याला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचे या षटकाच्या अखेरीस आपल्याला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचे करंडी संघ आणि धनकवडी संघ आपल्याला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय आपल्याला पहिला पुकार असेल नवीन गोलंदाज रोहन पाहिजे चौकट संघाकडून वैयक्तिक पहिली आणि संघाच्या वतीने 4थं षटक घेण्याला तो रोहन आता मात्र मोठेच फटके मारावे लागतील 12 चेंडूत 10 ते 11 षटकारांची गरज होती मोहट संघाला पहिला चेंडू हवेत आणि त्याखाली क्षेत्ररक्षक मात्र झेल सोडला आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय ते खोली संघाच्या माध्यमातून चांगला बॅकअप पाहायला भेटतोय यावर 2 धावा पूर्ण केल्यात ऋतिकेंच्या लाईनमधून मात्र ज्या फटकेबाजीची गरज होती नॉर्थ संघाला मात्र ते फटके आले नाही जाऊन ऋतिकच्या बॅटमधून मोठा फटका त्याखाली अक्षय मात्र चेंडू जातो सीमा षटकार हेच फटके आधीच्या 2 षटकार आले असते तर सामना मात्र अजूनही 50-50 असता मात्र
अजूनही ऋतू यांनी सामना सोडला नाही, मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. एक ते दोन निवडणूक चेंडू टाकावे लागतील ते रोहन यांना. पुन्हा एकदा चेंडू कवचच्या वरतून यावर गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला भेटते ते अजय यांच्या माध्यमातून. या 4 धावा किती महत्त्वाच्या ठरतात तेव्हा थोडेसे वेळात समजतील. मात्र संघ थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स होता ना. पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला भेटतो तो ऋतिक यांच्या माध्यमातून. खणखणीत षटकार ठोकला होता ऋतिक यांनी. चांगली फटकेबाजी करतो तो ऋतिक. धावसंख्या जाऊन स्थिती 32. माफ करा 38 धावा झाल्या तेव्हा महट संघाच्या. या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा चेंडू हवेत आणि त्याखाली क्षेत्ररक्षक मात्र झेल भरतीला बहान केलं होतं आणि यावर एक धाव. असेच फटके जर ऋतिक यांनी आधीच्या क्षेत्रात मारले असते तर सामना थोडासा जिवंत राहिला असता. मात्र आता मात्र सामना उखोडी संघाच्या दिशेने. तेजस मला वाटतं 3 ते 4 फटके असे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना अपयश आलंय आणि 4थ्या षटकाची समाप्ती पाहायला भेटते ती 39 धावा झाल्या त्या महट संघाच्या. करंडी संघाच्या कर्णधाराला विनंती आपण नाणेफेकी सेवेसाठी यायचं आहे. भिंतवडी संघाचा कर्णधार उपस्थित झाला आहे. करंडी संघ आपण आपले खेळ असेल तर आपण पाठवायचं नाणेफेकीसाठी. भिंतवडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय आणि वैयक्तिक पहिल्याच दुसऱ्या आणि संघाच्या वतीने 5 षटक अमोल. ओके स्ट्रायकर गोलंदाज अमोल यांच्या बॅटमधून 3 षटकापैकी आपण पाहिले. आणि पहिल्या चेंडूवर लांब लचक स्पर्धेतील सर्वाधिक लांब लचक षटकार ठोकला तो ऋतिक यांनी. चांगला फटका पाहायला भेटतो आणि अशाच फटके जर एकदम फटके आधी मारले असते ऋतिक यांनी तर सामना अजून रोमांचक स्थितीत पोहोचला असता. धावसंख्या जाते 45. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला भेटतो ऋतिक यांच्या बॅटमध्ये. चेंडू जाते सीमारेषेपार. 4 धावांसाठी चौकार. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या जाते ती 49. 4 चेंडू 34 धावांची गरज. आता मात्र थोडीशी नशिबाची साथ जर भेटली महट संघाला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू त्यावर 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते मात्र कलेक्शन करता आले नाही ते अमोल यांना. धावसंख्या 51. चांगले फटके पाहायला आपण ऋतिक यांच्या बॅटमधून मात्र त्यांना साथ कोणत्या फलंदाजी लाभली नाही. पुन्हा एकदा चेंडू हवेत. मोठा फटका आणि पुन्हा एकदा षटकार पाहायला भेटतो तो ऋतिक यांच्या बॅटमधून. 2 षटकार चांगलेच प्रहार केले ते ऋतिक यांनी.
करंडी संघ आपल्याला आवाज पोहोचवत असेल आपला कर्णधार पाठवायचा आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या जाते ते 57. पुन्हा एकदा मोठा प्रहार पाहायला भेटतोय तो आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार पाहायला भेटते ते ऋतिक यांच्या माध्यमातून. मोजतो ना, अजून एक बॉल बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका आणि या 6 धावा पाहायला भेटतात ऋतिक यांच्या माध्यमातून. आणि या षटकाराने 67 धावा झाल्यात. मात्र ज्या मिस फील्डच्या धावा होत्या त्या महागड्या ठरल्या त्या मुहाट संघासाठी. तर या मॅच नंतर लगेच मॅच होईल ती दंतवडी संघ आणि उखरुडी संघ. करंडी संघ काही कारणास्तव उपस्थित होऊ शकत नाहीये, त्यामुळं उखरुडी संघाच्या कर्णधाराला विनंती आपण आपला कर्णधार पाठवायचा आहे. आणि ऋतिक यांची मला